नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक कहाणी बघणार आहोत जी आपल्याला एक शिकवण देते की मनातली गोष्ट ही केव्हाही व्यक्त झाली पाहिजे, नाहीतर नंतर खूप पश्चाताप होतो. एक मुलगा कम्प्युटर क्लास करत होता. तिथेच त्याच्याच बॅचला एक मुलगी सुद्धा येत होती. त्याला ती खूप आवडायची. तो नेहमी तिला बघायचा. ती त्याला खूप आवडायची, पण कधी आमोरासमोर त्यांचं बोलणं नाही झालं. एक दिवस तो फेसबुक बघत होता. त्याला असं वाटलं की तिला सर्च करून बघतो, ती फेसबुकवर आहे का. त्याने फेसबुकवर सर्च केलं तर भरपूर मुलींच्या नावाची लिस्ट आली. त्याने एक प्रोफाईल ओपन केली. त्याला वाटलं ही तीच मुलगी आहे. त्याला कन्फर्म नव्हतं की ही तीच मुलगी आहे. त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्या मुलगीने 2 दिवसानंतर फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. त्यानंतर दोघांचं बोलणं होऊ लागलं. असेच कितीतरी दिवस निघून गेले. त्यानंतर त्याने तिच्याकडे पीक मागितली. तुला कशासाठी हवे आहे. तो म्हणतो अशीच हवी आहे. ती म्हणते बहुतेक प्रोफाईलमध्ये असेल. तो तिची प्रोफाईल ओपन करतो तर तिचा नंबर असतो. तो तिला मेसेज करतो आणि सांगतो की तुझा नंबर दिसत आहे. तू तुझा नंबर पब्लिक का केला आहेस, प्रायव्हेट का करत नाही आहेस. तुला तर माहिती आहे ना, आजकालची लोक एखाद्या मुलीचा नंबर मिळाला तर किती त्रास द्यायला सुरू करतात. मग ती म्हणाली, मला नाही माहिती की कसा प्रायव्हेट केला जातो नंबर. तुम्ही करून देऊ शकता का मला नंबर प्रायव्हेट. तो बोलतो, मी कसा तुझा नंबर प्रायव्हेट करणार. तुझा थोडीच माझ्याकडे ईमेल पासवर्ड आहे. ती म्हणते, मी तुम्हाला माझा ईमेल आय डी आणि पासवर्ड पाठवून देते. तुम्ही मला प्रायव्हेट करून द्या. त्यानंतर ती ईमेल आय डी आणि पासवर्ड मुलग्याला पाठवून देते. मग तो प्रायव्हेट करून देतो. तो तिच्या प्रोफाईलमध्ये तिची डीपी शोधत होता, पण त्याला कुठेच मिळत नाही. मग त्याने तिला आणखीन एक मेसेज केला, तुझ्या प्रोफाईलमध्ये कुठेच तुझी डीपी मिळत नाही आहे. ती बोलली, कदाचित मी डिलीट केला वाटतं. मग तो बोलतो की तुझा पिक पाठव प्लीज. ती बोलते की तू का माझ्या डीपीच्या पाठीमागे पडला आहेस. बरं ठीक आहे, व्हॉट्सअपवर पण आहे, तिथे जाऊन बघू शकतोस. तो बोलतो, मी तुझ्या व्हॉट्सअपवर कसा बघू शकतो. तुझा व्हॉट्सअपचा नंबर थोडीच माझ्याकडे आहे. ती बोलते, भोळा बनू नको, तुझ्याकडे माझा नंबर आहे. मला माहिती आहे तू जो नंबर प्रायव्हेट केलास तोच तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तो बोलतो, अच्छा, पण मी जेव्हा चेक केलं तेव्हा तुझा डीपी काहीच नव्हता. ती बोलते, मी प्रायव्हसी लावली आहे म्हणून दिसत नसेल. तू मेसेज कर मला, मी नंबर सेव्ह करते तेव्हा तुला दिसेल. तो तिचा नंबर सेव्ह करतो आणि त्यानंतर त्याला तिची डीपी दिसते. डीपी पाहतो आणि म्हणतो, ही कोण आहे. ती बोलते की माझीच पीक आहे. त्याला काही समजत नाही. तो खूप गोंधळतो, कारण त्याच्या बॅचमध्ये जी मुलगी असते ती तर ही नसते. तरीसुद्धा तो तिच्यासोबत बोलत राहतो, कारण त्याला तिच्यासोबत बोलायला खूप आवडत असतं. तो तिला कधीच सांगत नाही की मी दुसरीच मुलगी समजून तुझ्याशी बोलत होतो म्हणून. असेच कितीतरी दिवस ते चॅटिंग करत बोलत होते. त्यानंतर एक दिवस ते बोलतात की आपण कॉल करून बोलू. दोघे पण पहिल्यांदा कॉलवर बोलतात. एकमेकांचा आवाज ऐकून दोघांनाही खूप आनंद होतो. बराच वेळ त्यांच्या गप्पा चालतात. दररोज न चुकता एकमेकांना त्यांचा कॉल व्हायचा. दिवसभर घडलेल्या गप्पा गोष्टी, काय घडलं काय नाही, सुखदुःखाच्या गोष्टी ते एकमेकांशी फोनवर बोलायचे. त्याला ती खूप आवडायला लागली होती. त्याचं तिच्यावर खूप जीवापाड प्रेम होतं, पण तिला बोलायचं कसं हे त्याला समजतच नव्हतं. तो तिला बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची हिंमतच होत नाही तिच्याशी बोलायची. तिलासुद्धा तो खूप आवडायला लागला होता, पण ती आपली मनातली गोष्ट त्याला सांगत नाही, कारण तिला बघायचं होतं की त्यालासुद्धा आपण आवडतो की नाही. असेच बरेच दिवस निघून जातात
आणि दोघे पण एकमेकांना स्पष्ट व्यक्त होत नाहीत, सांगत नाहीत आपल्या मनात काय चाललं आहे. त्यानंतर कितीतरी दिवस होतात, पण तिचा एक सुद्धा मेसेज येत नाही की ती फेसबुकवर येत नाही किंवा व्हॉट्सअपवर येत नाही. त्याला समजत नाही काय झालं आहे, ती का येत नाही ऑनलाईन. त्याला खूप टेन्शन येतं. तो खूप दिवस वाट पाहतो. त्यानंतर तिला शेवटी कॉल करतो. ती कॉल सुद्धा उचलत नाही. आणि एक दिवस असा येतो की स्वतःहून ती त्याला कॉल करते. तो कॉल उचलतो. त्याला खूप आनंद झाला होता की तिचा कॉल आला आहे म्हणून. पण ती समोरून जे बोलते त्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकते. ती बोलते, उद्या माझं लग्न आहे. त्याला काय बोलावे हे सुचतच नाही. मनातली गोष्ट मनातच राहिली. त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. तो काहीच बोलत नाही. थोडा वेळ गप्पच राहतो. ती बोलते, काय झालं, का गप्प आहेस? मला तुला एक गोष्ट सांगायची होती. ती बोलते की मला तू खूप आवडतोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण माझा नाईलाज आहे. माझं उद्या लग्न आहे आणि ते मला करावंच लागेल. हे ऐकून त्याला आनंद मानावा की दुःख करावं हेच समजत नाही. तिचं पण आपल्यावर प्रेम आहे, पण आपण बोललो नाही याचं त्याला खूप दुःख होतं. तो तिला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो आणि फोन ठेवतो. दुसरा दिवस उजाडतो, तिच्या लग्नाचा दिवस. त्या दिवशी भरलेल्या डोळ्याने ती मंडपात उभी राहते आणि तिचं लग्न होतं. त्यानंतर ती लग्नाचा फोटो त्याला व्हॉट्सअपवर पाठवते. तो बघून तर त्याला इतका राग येतो स्वतःचाच, कारण तो इतके दिवस स्वतःची मनातली गोष्ट तिला सांगू शकला नव्हता. आपण काय तिला सांगितलं नाही या गोष्टीचा त्याला खूप राग येतो. आणि आजही कितीतरी वर्ष होतात, पण तो लग्न करत नाही. आजही तो तिच्या एका मेसेजची, एका फोन कॉलची वाट बघत असतो. म्हणूनच मित्रांनो, आपल्या मनातली गोष्ट ती ज्या त्या वेळेस व्यक्त झाली पाहिजे, स्पष्ट केलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.